नागपूरच्या दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगचा बांधकाम आंबेडकरी अनुयायांनी बंद पाडलेले आहे। स्मारक समितीच्या सल्ल्यानुसार पार्किंगचं काम सुरू असल्याचा दावा सरकारने केलाय। आंदोलनाचा भडका पाहून 2 पावलं मागे घेत सरकारने पार्किंगच्या कामाला स्थगितीच दिली आहे। नागपुरातील दीक्षाभूमीवरील पार्किंग विरोधात आंदोलन। आंबेडकरी अनुयायांकडून पार्किंगच्या ठिकाणी आंदोलन। आंदोलनानंतर पार्किंगच्या बांधकामाला सरकारची स्थगिती। नागपूरच्या दीक्षाभूमी परिसराच्या मैदानाचं आंबेडकरी जनतेच्या आंदोलनाचा हा असा वणवा पेटला। आंदोलकांनी दीक्षाभूमीच्या आवारातल्या बांधकामाला विरोध करत आंदोलन केलं। काही आंदोलकांनी बांधकाम साइटवरचे प्लायवूड पेटून दिले, तर काहींनी साहित्याची फेकाफेक करण्याचाही प्रयत्न केला। पार्किंगचं काही जागाच नाही, पार्किंग तुम्हाला बाहेरही करता येते ना। तुम्हाला पार्किंगची इथे काय जरूरत पडली? 75 वर्ष झाली तेव्हा तुम्हाला जाग नाही आली की पार्किंग असायला पाहिजे, आताच का पडली ती? दीक्षाभूमीमध्ये पार्किंगची काही आवश्यकता नाही, कारण बाहेरगावून लोक येतात, रोडवर झोपतात, त्यांना व्यवस्था नाही इथे बरोबर। आधीच व्यवस्था नाही त्यांची, आणि हे अजून पार्किंग बनवून काय करणार? ते लोक कुठे राहणार? भाजप विकासाच्या नावाखाली जनभावना लक्षात न घेता दीक्षाभूमीवर बांधकाम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। आज त्या ठिकाणी मोर्चा गेला, अंडरग्राउंड पार्किंगची तोडफोड त्या ठिकाणी सुरू आहे। माझं या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो मी या माध्यमातून की लोकांच्या भावनांचा विषय आहे त्या ठिकाणी। एकतर स्मारक समितीने त्या ठिकाणी कोणतं बांधकाम करतो आहोत आपण आणि काय करतो आहोत याची लोकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करायला पाहिजे होती। दीक्षाभूमीवर पार्किंगची गरजच नव्हती असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। विजयादशमीला लाखो लोक येतात याच्याबद्दल दुमत नाही, पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही। त्याच्यामुळे हे कमर्शियलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं, हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते। आंदोलनाची धग पाहून सरकारनं या प्रकरणी तातडीनं माघार घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्किंगचं बांधकाम थांबवत असल्याचं जाहीर केलं। सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला, त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे। आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल। दीक्षाभूमी स्मारक समितीनं पार्किंगचा निर्णय घेताना सामान्य आंबेडकरी जनतेला आणि नेत्यांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप होतो। पार्किंग विरोधी आंदोलनातून बोध घेऊन यापुढे स्मारक समिती कोणताही निर्णय घेणार नाही अशी माफक अपेक्षा। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।